अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला धनतेरसला एक खूप महत्त्वाची गोष्ट आणायची आहे आणि ती त्या दिवशी पूजायची आहे। आणि त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला तिची मनोभावे पूजा करायची आहे। यथाशक्ती यथाभावे आपल्याला तिची पूजा करायची आहे, कारण ती आपल्या घरात पवित्रता आणते। त्याचबरोबर आपल्या घरात जे आहे सगळ्या वातावरणाला शुद्ध करते आणि त्याचबरोबर आपलं घर त्याने स्वच्छ होतं आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्यामुळे आपल्या घरात राहते। कारण कधीच आपल्याला कोणत्याही घरात आपण जर का गेलो आणि तिथे खूप काही कचरा आणि खूप काही पसारा असला तर नक्कीच आपल्याला तिथे आपल्याला आवडत नाही। पण ज्या ठिकाणी खूप स्वच्छता, खूप सुंदर आणि खूप सुगंधित वातावरण आणि त्याचबरोबर अगदी शुद्ध वातावरण आणि त्याचबरोबर साफसफाई आणि शुद्ध असलं तर आपल्याला तिथे खूप छान वाटतं आणि असं वाटतं तासन तास तिथेच बसून राहावं। तर अशी कुठली वस्तू जी आहे ती आपल्याला जी धनत्रयोदशीच्या दिवशी आणायची आहे, धनतेरसच्या दिवशी आणायची आहे, जी आपल्या घराला पॉझिटिव्ह वाईब्सनी भरून टाकते आणि त्याचबरोबर आपल्या घराला स्वच्छ करते, सुंदर करते आणि ती लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरात येते। तर बघा ती कुठली गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या घरात जी आपण केरसुणी आणतो। ही केरसुणी जी आहे ही आपली लक्ष्मी आहे। कारण ह्या लक्ष्मीने आपण आपलं घर जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ करतो। ह्या केरसुणीने आपण आपलं घर, आपल्या देवघराच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या केरसुणीने स्वच्छ होतात। ह्या झाडूनी, ह्या केरसुणीने शक्यतो देवाला वापरणारा ही जी केरसुणी असते ह्याला झाडू म्हणत नाही। ह्याला बरेचसे जण झाडू म्हणून नाव घेतात, पण शक्यतो ह्याला झाडू म्हणत नाही, ह्याला केरसुणी म्हटलं जातं। कारण ही जी आहे ही बांधिलक्याप्रमाणे अशाप्रमाणे ही जी आहे ही अशी तयार केलेली असते आणि ही जी केरसुणी आहे ही केरसुणी अशा पद्धतीने असते आणि हिला झाडू म्हटलं जात नाही। कारण ह्यानी आधीच्या म्हणजे असं म्हणतो आपण की प्राचीन आधीपासनं आपल्या आजी बऱ्याचशा जुन्या काळापासनं ह्या झाडूला वापरलेलं आहे। आताही बऱ्याचशा गावांमध्ये हे झाडू वापरलं जातं, तर ह्याला झाडू न म्हणता ह्याला केरसुणी आपण म्हणतो। तर आता प्रश्न असा आहे की ही केरसुणी आपल्याला आणायची कधी आहे, ही आपल्याला कधी आणायची आहे, कशी आणायची आहे, कशी असायला हवी, याचा सगळ्याचा आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात तर सगळ्यात आधी आपण बघूया की आपल्याला ही जी केरसुणी आहे, ही जी लक्ष्मी आहे, हिला आपल्याला कशी आणायची आहे। तर बघा या केरसुणीमध्ये कुठलाही फरक नसतो, छोटी लहान मोठी यात कोणताही फरक नसतो। तुम्ही जर का ती केरसुणी वर्षभर वापरणार असाल तर ह्यामध्ये मोठा प्रकार म्हणजे मोठी सुद्धा येते, ज्याने आपण घरं झाडतो, तर मोठी सुद्धा येते। बरेचसे जण ती मोठी केरसुणी आणतात, कारण बरेचसे लोक त्या केरसुणीने वर्षभर त्यांनी झाडलोट करतात आणि घरातली जी घाण आहे, जी अदरिद्रता आहे ती बाहेर काढतात आणि लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात स्वच्छता ठेवतात। तर त्यासाठी ह्याला आपल्याला अशी काही मोजमाप करून नाही। तुम्ही आता आपलं साधारण आपल्या घरांमध्ये फ्लॅट सिस्टम असो किंवा नॉर्मल घर असो, आता आपण ते मोठे झाडू वापरायला लागलेलो आहोत, तर बरेचसे लोक ते झाडू सुद्धा पुसतात। पण शक्यतो मी तुम्हाला विनंती करेल की ते झाडू नका पुजू, तो सुद्धा झाडू म्हणजे लक्ष्मीचाच रूप आहे, पण त्या झाडूपेक्षा ह्या केरसुणीला जास्ती महत्व आहे। तुम्ही त्यामुळे ह्या केरसुणीला पूजा। तर तुम्हाला ही जी आहे, आता मी ही छोटीशी जी केरसुणी आणलेली आहे ही केरसुणी मी माझ्या देवघरात वापरते। तर देवारा समोरची जी आपल्या उदबत्तीचं सगळं जे असतं किंवा आजूबाजूची जी झाडझोड असते ती मी ह्या केरसुणीने करत असते आणि त्यामुळे मी एवढ्याच साईजची केरसुणी आणते। त्यामुळे मला एवढी केरसुणी जी आहे ती वर्षभर व्यवस्थित जाते आणि दरवर्षी मी ही केरसुणी परत आणते, ज्याची मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करते आणि त्यानंतर परत त्या वर्षापासून ती वापरते। आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल तर आता जी जुनी असते त्याचं काय करायचं, तर शक्यतो ह्या ज्या केरसुणी असतात ह्या केरसुणी ज्या आहेत ह्या वापरून लहान होतात किंवा आता तुम्ही बघू शकता हे असे ह्याचे तुसरे जे असतात हे निघून जातात आणि नंतर तुम्ही जे तुमच्या निर्माल्य असतात त्यामध्ये यांना विसर्जन करू शकता। कारण हे जे आहे हे सोक होतात, म्हणजे हे पाण्यात सोक होतात, त्यामुळे तुम्ही हे विसर्जन करू शकता। फक्त ह्याला तुम्हाला कचऱ्यात फेकायचं नाहीये। जर तुमची केरसुणी छोटी झाली किंवा खराब झाली तर त्याला तुम्हाला कचऱ्यात फेकायचं नाहीये। आणि त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ही केरसुणी आपल्याला आणायची कधी आहे, तर असं म्हटलं जातं की केरसुणी आणायचा जो सर्वात महत्त्वाचा आणि अगदी शुभ मानलेला दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ही केरसुणी आणायची आहे आणि त्याची पूजा तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेच्या दिवशी सुद्धा ठेवायची आहे आणि त्याच नंतर लक्ष्मी पूजनाला सुद्धा तुम्हाला ही केरसुणी ठेवायची आहे आणि पूजायची आहे। शक्यतो आपल्याला हा झाडू धनत्रयोदशीला आणायचा आहे आणि लक्ष्मी पूजनाला पूजायचा असतो। तर माझ्याकडे मी शक्यतो काय करते, ही धनत्रयोदशीला आणते
आणि ही देवाच्या साहित्यांमध्येच ठेवते. जे लक्ष्मी पूजनामध्ये आपण जे छोटे जे बोळके वापरतो, आपण बत्ताशे वापरतो, त्या सगळ्या सामानात मी साहित्यांमध्ये ही केरसुणी ठेवते. कारण मी ही धनत्रयोदशीला पूजत नाही, कारण एकच वस्तू आपण दोनदा पूजू शकत नाही. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस मी ह्याची पूजा करते. पण आणण्याचं काम जे आहे हे तुम्हाला धनत्रयोदशीलाच करायचं आहे. आणि त्यानंतर ह्याची पूजा करायची कशी तुम्हाला सांगते. लक्ष्मी पूजनाच्या वेळेस तुम्हाला ह्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावायचं आहे, याची पूजा करायची आहे. बरेचसे लोक इथे स्वस्तिक काढतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा जो लाल दोरा तुम्ही बघू शकताय, हा लाल दोरा, हा लाल दोरा सुद्धा लक्ष्मी प्रतीक दोरा आहे. हा दोरा जो आहे हा मी जो अनघा लक्ष्मी व्रत करते, अनघा लक्ष्मी व्रत म्हणजे सुद्धा लक्ष्मी मातेचाच व्रत आहे. तर हा लाल दोरा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला हा लाल दोरा ह्या झाडूला बांधायचा आहे. ह्याला तुम्हाला ह्याची 5 वेडे बांधायचे आहेत, अथवा तुम्ही 1 वेडा जरी बांधला तरी चालेल, 1 वेडा असं बांधला तरी चालेल. पण शक्यतो छोटा असल्यामुळे 1 वेडा आणि मोठी असली तर 5 वेडा बांधायचा आहे. हा दोरा खूप जाड असतो, तर तुम्हाला ह्याचे भाग करून तुम्हाला बांधायचा आहे. तर आता भाग म्हणजे कसा बघा, यामध्ये तुम्हाला एक छोटा पार्ट मी दाखवते जे मी माझ्या अनघा लक्ष्मीच्या वेळेस वापरते. तर ह्याचे 2 भाग होतात. तर ह्यातला एक भाग तुम्हाला ह्याला लावायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. आता हा छोटा झाडू आहे त्यामुळे मी फक्त एकदा जर गुंडाळलं तरीही चालेल. नाही तर तुम्हाला तुमच्याकडे जर का मोठी केरसुणी असेल तर 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने तुम्हाला 5 वेळा गुंडाळायचं आहे आणि त्याची त्यानंतर पूजा करायची आहे. तर हा जो लाल पिवळा दोरा जो असतो हा लक्ष्मी प्रतीक दोरा असतो. हा दोरा अनघा लक्ष्मी व्रत मध्ये पण ह्या दोऱ्याचं खूप महत्व आहे. बऱ्याचशा लक्ष्मीच्या व्रतामध्ये ह्या दोऱ्याला खूप महत्व आहे. त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आणि धनतेरसच्या वेळेस सुद्धा या दोऱ्याला खूप महत्व असतं. त्यामुळे मी ह्या दोऱ्याचं बंडलच मिळतो, जिथे देवाच्या वस्तू साहित्य वगैरे मिळतात तिथे हा बंडलच मिळतो. तर तुम्ही ते घरात आणून ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या पूजेत वापरलेला जो दोरा असतो ते तुमच्या हातात पद्धतीने तुम्हाला तो दोरा बांधायचा आणि ह्याची पूजा करायची. आता तुम्ही म्हणाल की हे जे केरसुणी आहे ही तुम्ही सांगताय की धनत्रयोदशीला घ्यायची आणि तुमच्याकडेच आधी कशी काय. तर ही माझी जी केरसुणी आहे ही माझी मागच्या वर्षीची केरसुणी आहे. तुम्ही याची कंडिशन बघून सांगू शकता किंवा बघू शकता की हे केरसुणी जी आहे ही माझ्या मागच्या वर्षीची केरसुणी आहे. त्यामुळे ही मी वापरलेली आहे. तर आता मी जी केरसुणी घेणार आहे ती धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेणार आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करणार आहे. तर ही जी केरसुणी आहे तुम्हाला मी दाखवण्यासाठी तुमच्या समोर आणली आहे. तर जी माझी केरसुणी आहे ती मी धनत्रयोदशीला विकत घेणार आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करणार आहे. धनत्रयोदशीला ठेवून लक्ष्मी पूजनाला सुद्धा त्याची पूजा करणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याला हळदी कुंकू लावायचं आहे, दोरा बांधायचा आहे आणि तोच दोरा तुम्हाला परत तुमच्या हातात तुम्ही बांधू शकता. किंवा तुम्ही जर का तो देवघरात वापरणार असाल तर तो दोरा काढला नाही तरीही चालेल. पण जर का ते घरात तुम्ही झाडू वगैरे मारणार असाल तर तो झाडू मारताना तो दोरा तुम्हाला काढून द्यायचा आहे आणि तो त्या दोऱ्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या साहित्याचं विसर्जन कराल. तर त्यामुळे ह्या दोऱ्याचं तुम्हाला एवढं महत्व आहे कारण ही लक्ष्मी प्रतीक दोरा आहे. हा दोरा देवीला खूप 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 महत्वाचा असतो. ह्याला कलावा म्हणतात. तर ह्याला खूप महत्व आहे. ह्याला जपून ठेवा. ह्याला कुठेही पायांदळी पायाखाली वगैरे जाऊन देऊ नका. खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये गोष्टी. तर तुम्हाला कुठल्या प्रकारची केरसुणी आणायची आहे, कधी आणायची आहे, कशी आणायची आहे आणि हे आणल्यावर तुमच्या घरात लक्ष्मी पूजन होणार आहे. लक्ष्मीचं तुम्हाला रिस्पेक्ट करायचं आहे. तुम्हाला ह्याला पायाखाली जाऊन द्यायचं नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित केल्या तर नक्कीच अखंड लक्ष्मी कृपा तुमच्यावर वर्षभर राहील. आणि ह्या केरसुणीला जर का तुम्ही देवघरात वापरलं तर नक्कीच ते पावित्रता सुद्धा राहणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ हा होता. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. भेटूया परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. अजून काही माहिती हवी असेल तर खाली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.